बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी मंत्री योगेश कदम, मंत्री भरत गोगावले यांनी दिली भेट. ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी 3 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले. शेतकरी, दिव्यांग, विद्यार्थी, विविध घटकांसाठी सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावेत या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले. प्रमुख मागण्यांत दिव्यांग कर्जमाफी, दिव्यांगांसाठी दरमहा 6,000 मानधन, बजेटच्या 5% निधी दिव्यांगांसाठी स्वतःचं घर, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल, दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी मंत्री योगेश कदम आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी सरकार प्रयत्नशील असून मागण्यांची पूर्तता करण्यास सरकार सकारात्मक भूमिकेत असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आश्वासित केलं आहे. आणि याच ठिकाणी शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं. भरतसाहेब योगेशजी कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला, शिंदे साहेबांनी केला, त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे. आणि या बळातून माझा दिव्यांग, माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल. त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो. आणि 2 या गोष्टी घडल्या इथे. एक तर अन्नत्यागही होतं आणि दुसरं रक्तदान पण झालं. ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचं काम मार्ग छत्रपतीनं केला, त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरत सेठनी दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो. आणि 2-3 तारखेला खरं तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे, त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदानं हा दिव्यांग शेतकरी नांदेल. कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी या मातीत दिलेला शब्द आहे, तो शब्द खोटा ठरणार नाही असं नक्की मला खात्री आहे. आणि म्हणून आजचं आंदोलन गेल्या 3 दिवसाचं माझा दिव्यांग बांधव कानाकोपऱ्यातून गडचिरोलीपासून तर प्रत्येक ठिकाणाहून इथं आला स्वतःच्या पैशानं, त्यांचंही मी आभार मानतो, त्यांना मानाचा मुजरा अर्पण करतो. आमच्या तानाजी मालुसरांचे वंशज ताई इथे आलेले आहे. अनेक चांगल्या गोष्टी इथे मिळल्या. या भूमीला आम्ही कधी विसरणार नाही. हे 3 दिवस मला रायगडाच्या पायथ्याशी राहता आलं, ह्याच्यासारखं भाग्य नाही. आणि या भाग्यामध्ये माझं खऱ्या अर्थानं दिव्यांगाचं भाग्य उजळेल अशा अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रायगड.